नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती गस्तुरे तुमचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल डॉक्टर दीप्तीज आयुर्वेदामध्ये. आपल्याकडे बरेच वेळा पेशंट येतात आणि तक्रार करतात की मॅडम आम्ही डाएट करतो, एक्सरसाइज करतो, तरी आमचं वजन कमी होत नाही. तर पहिले हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं वजन का वाढलं आहे, त्याची कारणं काय आहेत. तर आपलं वजन वाढण्याची कारणं पहिले लक्षात घेऊन त्यानुसार कृती करणं गरजेचं आहे. वजन वाढण्यासाठी भरपूर कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे तुमचं स्ट्रेस लेवल. जर तुम्हाला वर्कलोड असेल किंवा तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा वर्क रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा दुसरा कुठलाही स्ट्रेस असेल, त्यामुळेही तुमचं वजन वाढू शकतं. परत तुम्हाला दुसरं कारण हेल्थ इश्यूज असतील काही, जसं तुम्हाला अर्थरायटिस असेल, हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, तुम्हाला थायरॉईड असेल, तुम्हाला वर्टिगो असेल, त्या अशा आजारांमध्ये जेव्हा आपण औषधं घेतो त्यामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये स्टेरॉइड्स वापरलेले असतात आणि त्याचा एक साईड इफेक्ट असा होतो की आपण वजन पुट ऑन करतो, वेट पुट ऑन होतो. तसंच बायकांमध्ये आफ्टर डिलिव्हरी वजन बऱ्यापैकी वाढतं. बायकांमध्ये मेनोपॉझल पिरियडमध्ये सुद्धा वजन वाढतं. आता मेनोपॉझल पिरियड म्हणजे काय, तर साधारणपणे 40-45 नंतर बायकांचा कायमची मासिक पाळी बंद होण्याचा काळ सुरू होतो. तो 1-2 वर्षाचाही असू शकतो आणि तो 5 वर्षाचाही असू शकतो. या काळामध्ये त्यांचं वजन वाढायला सुरुवात होते. परत आजकाल जी कामाची पद्धती आहे, वर्क फ्रॉम होम, त्याच्यामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी 8-8, 10-10 तास बसून काम करता. त्यामुळे सुद्धा तुमची मूवमेंट कमी होते आणि वजन वाढायला सुरुवात होतं. परत रात्रीची झोप, तुमची 8 तासाची झोप संपूर्ण होती आहे का, पूर्ण होती आहे का, याच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. वॉटर इनटेक, तुम्ही तुमच्या बॉडीला हायड्रेट करताय का व्यवस्थित, तुम्ही दिवसातनं 8 ग्लास 10 ग्लास पाणी पिताय का. कारण आपल्याकडे काही खाल्ल्यानंतरच पाणी पिणं हे आपल्या सवयीचा भाग झालेला आहे. तसं न करता आपण आपली बॉडी हायड्रेट ठेवणं फार गरजेचं आहे आणि मूव्हमेंट वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बोर्डममुळे, म्हणजे आता काही काम नाही आहे, आता काय करायचं, तर मंचिंग हा प्रकार खूप वाढतो. म्हणजे अननेसेसरी खाणं. कुठे बाहेर काही आणायला गेलं की लगेच पाणीपुरी दिसली खाल्ली, दाबेली दिसली खाल्ली, स्नॅकिंग केलं, इव्हनिंग स्नॅकिंग केलं. हे खूप आजकाल वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ हे रोजच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आपण सतत खात असतो. हे पण एक कारण आहे वजन वाढण्याचं. तर याकडे पण कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. जंक फूड, फास्ट फूड यामुळे वजन वाढायला मदतच होते. आणि काही काही जणांना खूप गोड खाण्याची सवय असते, म्हणजे अननेसेसरी कॅलरीज घेण्याची सवय असते. तर त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. सातत्य ठेवा. मग तुम्ही योगा करा, झुंबा करा किंवा तुम्ही जिम करा किंवा तुम्ही चालायला जा, पण त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा आणि वेळा पाळा. आज सकाळी गेलो, उद्या रात्री जातो आहे, आज जिमला गेलो, 2 दिवस गेलोच नाही, हे करून चालणार नाही. त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं वजन कमी व्हायला मदतच होते. आणि हो, वजन कमी करताना फार घाई करून चालत नाही, कारण की मग वेगवेगळी औषधं घेणं, वेगवेगळे शेक्स घेणं आणि झपाट्याने वजन कमी करणं, मग असं वजन जरी कमी झालं तरी ते बाउन्स बॅक होणारच. त्यासाठी सातत्य आणि पेशन्स हे जर तुम्ही ठेवलं तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल. आपण पुढच्या सत्रामध्ये वजन कमी करण्यासाठी काय काय करायला हवं, कसं डाएट घ्यायला हवं, कुठली एक्सरसाइज करायला हवी आणि आपलं आयडियल वेट काय आहे आणि त्या आयडियल वेटपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात, याच्यावर आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. धन्यवाद.